नमस्कार मंडळी, माझं नाव यश. तुम्ही बघत आहात यश मिनी व्लॉग्स. तर मित्रांनो, मी पुण्यावरून वाईला आलतो, वाळोशी नावाच्या गावात. आणि काहीतरी काम होतं आमचं, म्हणजे की काकांच्या मावशींनाच भेटायचं होतं. तर तुम्ही इकडचा नजारा बघा मित्रांनो. आत्ता इथं पाऊस पडून गेला आहे. आणि बघा तुम्ही किती मस्त असं, आणि किती मस्त असं आभाळ आलंय. बघा किती पाऊस पडून गेलाय, पाणी साचलंय मित्रांनो. हे बघा, एकच मिनिट. का ढगांचा आवाज पण येतोय. आणि जे गावाकडचं निसर्ग बघा ना मित्रांनो, किती आपल्याला मन भरून येतं मित्रांनो. मी आत्ता गाडीतून उतरलो ना, इतकं सुंदर आणि असा एकदम मस्त वास आला मला. आणि इतका चांगलं आहे ना मित्रांनो हे आपल्याला. ऑक्सिजन तर किती आहे इथं. गावाकडचं ते म्हणतात ना, काय फीचर नाही, पाणी नाही, हे नाही, आणायला लागतं, शेकोटी करायची, चुलीवरती जेवण. पण हे जे भेटतंय ना मित्रांनो, बघा हे रान, हे असा भारी निसर्ग, मेन म्हणजे ऑक्सिजन आपल्याला जे निरोगी लागतात ते, खूप साऱ्या प्रकारचे झाडे, आणि आपली जमीन आहे, आपण जे पाहिजे ते आपण लावू शकतो. म्हणजे इतकं मस्त आहे ना गावाकडची लाईफ. आणि तरी माणसं येतात सिटीत, का तर सिटीत फीचर आहेत, पाणी आहे, लाईट आहे, टी व्ही आहे, असं आहे तसं आहे. आणि म्हणजे काय बोलायचं आता, इतकं मस्त ऑक्सिजन, एवढं चांगलं असं निसर्ग सोडून माणसं सिटीत येतात राहायला. बघा म्हणजे इतकं भारी वाटते ना. आम्ही आलतो पुण्यातून वाईला ह्याच्यासाठी, काकांचा बड्डे आहे ते सेलिब्रेट करायसाठी. पण बघा वारं किती असं वाटतं माहिती का, थंडी चालली आहे. आता 40-45 डिग्री टेम्परेचर आहे उन्हात. आणि इकडं आत्ता 9 डिग्री काहीतरी सेल्सिअस आहे मित्रांनो. आत्ताच मी चेक करून बघितलं. बघा ना किती असं सुंदर निसर्ग आला आहे. हे जेत ना, हे सगळे पावसाचे ढग आहेत. इथं थोडा आत्ता पडून गेला आम्ही यायच्या आधी, म्हणजे आम्हाला तर नाही लागला, पण आम्ही यायच्या आधी पडून गेला. आणि ते तर तुम्ही बघू शकता रस्त्याची हालत. इथे जास्त पाणी नाही भरत म्हणतात ते, पण बघा ना किती पाणी भरलंय. बघा. आणि इथं महाग आंब्याची बाग पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवीन. पण किती मस्त आहे बघा ना. जाऊयात आता आंब्याच्या बागेकडं. मी आता तुम्हाला तिथंच भेटतो. तर मित्रांनो, मी आलोय आंब्याच्या बागेला, आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघा, असा रोड आहे. आणि हे बघा मित्रांनो, म्हणजे एवढंसंच झाड आहे, पण त्याला आंबे बघा. जी लिटरली ना, इतकं छोटं झाड आहे ना ते, इतकं, पण त्याला आंबे भरभरून लागले. जास्त काय नसतं मित्रांनो. काय असतं माहिती का, आपण जे काय सांगत ती एकदम नीट, म्हणजे असं त्याला जर जपलं ना रोज, हो का, आंबे बघा. हा एवढंसं झाड आहे तरी आंबे बघा तुम्ही. आणि असं बघा, असं नाही की एकाच झाडाला आहे, सगळ्या झाडांना आंबेच आंबे. बघा ते मोठ्या झाडाला पण बघा, म्हणजे प्रत्येक झाडाला आहे ना इथं आंबे आहेत. काही नसतं करायचं, फक्त रोज पाणी. आणि पाण्यासाठी तरी जर तुम्हाला टाईम नसेल ना, बघा ही अशी एक पाईप येते. ही पाईप आहे ना, ह्याच्यात होल करायचे, आणि आपल्या नळाला लावलं ना ते पाईप, बरोबर त्या झाडांच्या ह्याच्यात पोचते. सगळ्यांनी असे पाईप लावलेत, म्हणजे काय टेन्शनच नाही झाडांना पाणी द्यायचं. आणि असा पाऊस आला की मग काय. पण हां, मी तुम्हाला एक सांगू का, हे आपण सिटीत नाही करू शकत. त्याला गावाकडची चांगली आणि स्वच्छ आणि गावरानच माती लागते, त्याशिवाय ते होणारच नाही. बघा तुम्ही. तर काकांच्या बड्डेचा मी व्लॉग नाही बनवणार आहे, मिनी व्लॉग बनवणार आहे. तर
ते तुम्ही चॅनलवरती बघा. मी पुण्यावरनं यायचं ब्लॉग टाकलं आहे, आपण टाकणार आहे तो पण तुम्ही प्लीज नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.